उन्हाळ्यामध्ये ना जेवायची इच्छा तर कोणाचीच होत नाही, पण जेवताना मात्र ना ताट हे पूर्ण भरलेलं असं असं सगळ्यांनाच वाटतं. तुम्हाला सांगू का, आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे ना, त्याच्यामध्ये ना भरपूर सारी प्रथिने, प्रोटीन मात्र भरभरून भरलेले आहेत. आणि उन्हाळ्यामध्ये मी तर म्हणेन ना, ही मात्र सगळ्यांनी रोज म्हणाल तर किंवा 2 दिवसातून एकदा तरी जेवणाच्या ताटामध्ये नक्की सामील करून घ्यावी. झटपट करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज पुडीमध्ये मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर आज ना आपण साऊथची अशी रेसिपी बघतोय जिला आपण कोसंबिरा म्हणतात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी मूग डाळ वापरली. तर 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. ही मूग डाळ ना मी 1 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याच्यातलं सगळं पाणी असं नितळून घेतलं आणि मग ती मूग डाळ आपण इथे वापरलेली. तर ही बघू शकताय, डाळ किती छान अशी भिजलेली, अगदी डाळीचं एक एक दाणं व्यवस्थित असा तुटतोय सुद्धा. आता याच्यामध्येच आपल्याला ना 1 वाटी इतके ना काकडी घालायची. तर काकडी ना मी ती अगदी बारीक अशी चिरून घेतलेली. तुम्हाला माहिती आहे की काकडी आपल्या पोटासाठी किती चांगली असते. खरं तर काकडीमध्ये ना खूप असा थंडावा असतो, म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ताटामध्ये काकडी ही नेहमीच वापरतो. आता बरेच जण म्हणतील की मी डाळ इथे कच्चीच का वापरले, तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते. साऊथमध्ये जो हा पदार्थ बनवला जातो की नाही, तो भरपूर मंदिरामध्ये ना प्रसादासाठी सुद्धा वापरला जातो. त्याच्यासाठी ही डाळ अगदी कच्चीच वापरली जाते. त्याच्यामुळे आपल्या शरीराला काही त्रास होत नाही, कारण ही डाळ पचायला सुद्धा हलकी असते. तर आता याच्यामध्ये ना मी कैरी घेतलेली आहे, अर्धी वाटी कैरी घेतलेली आहे, जी अगदी बारीक चिरून घेतलेली. खरं तर कैरी ह्या पदार्थात वापरत नाहीत, पण मी कैरी घातले कारण आता कैरीचा सीझन आहे म्हणून. त्यासोबतच ना मी इथे ओलं खोबरं घातलेलं आहे 1 वाटी. ओल्या खोबऱ्याचे किस घातलेले आहे. आता ओल्या खोबऱ्याचे किस किंवा चव तुम्ही कसाही वापरू शकता. मी खोबरं होतं जे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून करून घेतलेलं आहे. आता खोबरं वापरणं नक्की गरजेचं आहे बरं का, कारण खोबऱ्यामुळे ह्या पदार्थाला ना गोडवा छान येतो बरं का. आता त्यासोबतच ना मी ती अगदी थोडीशी कोथिंबीर सुद्धा वापरणार आहे. आता आपल्याकडे जर म्हणलं तर आपण कोशिंबीर बनवतो, जी जेवताना त्या ताटामध्ये असली तर त्या ताटाची शान मात्र नक्कीच वाढते. पण हा पदार्थ आहे ना, तो साऊथमध्ये ना जास्त करून मंदिरामध्ये प्रसादासाठी वापरला जातो आणि अगदी सात्विक म्हणाल तर अगदी त्या पद्धतीची ही रेसिपी आहे. तर आता याच्यामध्ये अगदी थोडीशी इतकी कोथिंबीर घातली की इथे ना मी 1 मिरची घालते. तर हे बघा, आता मिरचीमुळे थोडंसं तिखट लागण्याची शक्यता असते. जर इथे ना तुम्हाला पोपटी मिरची जर भेटली ना, तर ती तुम्ही अगदी बारीक करून घालू शकताय. पण आता इथे माझ्याकडे काळी मिरची आहे, म्हणजे जी हिरवी मिरची असते ना ती. तर त्यासाठी ना याच्यातल्या मी सगळ्या बिया काढून घेतल्या, मधून चिरून घेतली, सगळ्या बिया काढल्या आणि मग आता ह्याला ना मी अगदी बारीक करून इथे वापरणार. अगदी बारीक चिरून घ्यायची आणि ती मिरची आता इथे आपण घालून घेऊयात. तर आता हे बघा, ही मिरची घालून झाली ना की आता ह्या स्टेजला ना आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मिठाचं प्रमाण थोडंसंच ठेवा, कारण आपण इथे साहित्य कमी वापरलेलं आहे ना त्याच्यासाठी. आणि याला परत एकदा फोर्कच्या साह्याने ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आता बरीच जण मला म्हणतील की तुम्ही मुगाची डाळ कच्ची वापरली आहे, शिजवून नाही घेतलेली. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, मुगाची डाळ पचायला हलकी असते. जर कोणाला वाटत असेल की त्यांना पचनाचा त्रास होतो, तर असं नाही होणार. बाकीच्या डाळींपेक्षा मुगाची डाळ ही गारवा देते आपल्या पोटासाठी, म्हणून आपण आपल्या प्रत्येक डाळीमध्ये ना वरणामध्ये मुगाची डाळ ही आपण नेहमी वापरतो, कारण ती पौष्टिक आहे त्यासाठी. आणि आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून झालं ना की हा पदार्थ तुम्ही असाही खाऊ शकताय, असाही खायला मात्र खूप छान लागतो बरं का. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती असेल की आपण आपल्या जेवणामध्ये कोशिंबीर बनवतो, त्या कोशिंबीरमध्ये आपण दही वापरतो, दही टाकून तो पदार्थ आपण तयार करतो, जसं की काकडी, कांदा वगैरे सगळं मिक्स करून. पण हा पदार्थ थोडासा वेगळ्या पद्धतीने आहे बरं का, ज्याच्यामध्ये आपण बाकीचे पदार्थ पण वापरलेत. तर आता याला की नाही आपण एक मस्त असा तडका देतोय. तर त्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा इतकं तूप घालायचं. तूप पटकन गरम होतं बरं का. त्याच्यासाठी अगदी चिमूटभर इतकी आपल्याला मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की लगेच मी इथे ना आता गॅस बंद करून घेतलाय. हे बघा, कारण तूप घातलंय ना आपण, तेलापेक्षा तूप पटकन गरम होतं म्हणून. आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर इतकं आपल्याला हिंग घालायचंय. हिंग घातला की लगेच आता याच्यामध्ये ना मी कढीपत्ता आपण इथे घालून घेऊयात. कढीपत्ता चांगला चरचरला की आता लगेच याच्यामध्ये 1 सुकी मिरची मी घालून घेतलेली. 1 सुकी मिरची घातली, तिला मधून तोडून घेतली. आता ह्याला व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर आता हा तडका घालणं खरं गरजेचं आहे बरं का. तडक्याशिवाय कोशिंबीरला काही चव नाही. मी खरं तर असं म्हणेन, असं म्हणू नका बरं का, काही चव नाही, कारण आपण बाकीचे जिन्नस याच्यामध्ये सगळे वापरलेत. पण तडका घातला तर त्याच्यामध्ये जो हिंग असतो ना, त्याचा स्वाद मात्र ह्या पदार्थामध्ये नक्कीच उतरतो. आता ह्याला व्यवस्थित असं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, झाली आपली कोशिंबीर तयार. अगदी फटाफट म्हणाल तर अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्ही साहित्य तयार करून ठेवलं ना, लगेच तयार करून होईल तुमची कोशिंबीर. सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अगदी ही रेसिपीनं तुम्ही नक्की करून बघा. जेवणाच्या ताटामध्ये रोज म्हणाल तर रोज बनवून करू शकताय. शिवाय तुम्ही ना ह्याला
2 ते 3 दिवसातून एकदा बनवून खाल्ली तरी चालेल. अजून तुम्ही ह्याला ना अशी सुद्धा खाऊ शकताय, जेवताना तोंडी लावायला घेतली तरी चालेल. खूप छान रेसिपी, एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडला असला व्हिडिओ तर एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटत अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.